वरळी विधानसभेत ठाकरे विरुद्ध ठाकरे हा सामना होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। आदित्य ठाकरेंना मनसेचे नेते अमित ठाकरे वरळीमधून टक्कर देणार आहे अशी सुद्धा माहिती आहे। आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी A+ संकल्पनेला मनसेकडून वरळी विजनने उत्तर दिलं जाणार आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या वरळी विजन कार्यक्रमाला शिवसेना आणि भाजपचा पाठिंबा आहे अशी माहिती आहे। तर राज ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघाची ब्लूप्रिंट म्हणजे वरळी विजन आज वरळी जांभोरी मैदानात मांडणार आहे। त्यामुळे ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी लढत होणार ही देखील चर्चा रंगलेली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, आपण बघतोय वरळीमध्ये आता ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना, भावांमध्येच सामना होणार असल्याचं कळतंय। सविस्तर अपडेट या संदर्भात। नक्कीच आपण बघतोय की वरळी मतदारसंघातून मनसे निवडणूक लढवणार ही बाब जी आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून होती। मात्र त्या ठिकाणाहून संदीप देशपांडे लढवणार असल्याची माहिती देखील मिळत होती। मात्र अजूनही कुठल्याही पद्धतीची अधिकृत घोषणा झालेली नाहीये। आता ज्या पद्धतीनं खरंच राज ठाकरे यांनी आपलं विजन जे आहे ते वरळीच्या माध्यमातून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या समोर मांडायचा प्रयत्न केलेला आहे, त्यातून एक गोष्ट मात्र दिसून येते की ठाकरे विरुद्ध ठाकरे ही लढाई करण्याचा मानस जो आहे तो सध्या बघायला मिळतो आहे। आणि जर अमित ठाकरे या निवडणुकीमध्ये जर उतरले तर निश्चितच त्यांना शिवसेना आणि भाजपचा देखील पाठिंबा मिळू शकतो आणि एकूणच ही लढाई जी आहे ती अटीतटीची होऊ शकते। एकीकडे आदित्य ठाकरे यांचं वरळी A+ असं संकल्पना होती, तर दुसरीकडे या संकल्पनेला वरळी विजनने उत्तर जे आहे ते मनसे देणार असल्याचं कळतं आहे। आणि निश्चितच गेल्या अनेक वर्षांपासून जसं आपण बघतो की राज ठाकरे यांनी एक ब्लूप्रिंट मिळली होती की कशा पद्धतीनं आपण महाराष्ट्र घडवू शकतो, तसं त्याचंच एक उदाहरण जे आहे ते वरळी विजनच्या माध्यमातून अशी लढत झाली तर हा सामना चुरशीचा असणार आहे। धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।